चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण। गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय दिलीप पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, कीर्तिराज अर्थ मूवीज, कुबेर इन्फ्रा, बुद्धिहाळकर नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर। कागल नगर परिषदेमधील सर्व प्रभाग क्रमांकातील माझ्या सर्व मागण्या राजकीय दबावामुळे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत। आपण संबंधित यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर आपण निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपण कागल नगर परिषदेकडे सर्व प्रभागातील नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या, मात्र या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून राजकीय दबावामुळे त्या मंजूर केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्व प्रभागामधील नागरिकांच्या मध्ये नाराजी व्यक्त होत आहे। यासोबतच नगर परिषद प्रशासनाकडून माहितीचा अधिकार अंतर्गत मागितलेली माहितीही वेळेत दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पारदर्शक प्रशासनासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा असताना संबंधित कार्यालयाकडून माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याचे त्यांनी सांगितले। नुकत्याच झालेल्या कागल नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भयमुक्त वातावरण राहणे आवश्यक आहे, मात्र सध्या राजकीय हस्तक्षेपामुळे निपक्ष आणि पारदर्शक वातावरण राहिले का याबाबत शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि कागल नगर परिषद क्षेत्रात भयमुक्त, पारदर्शक व निपक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या मागण्यावर योग्य तो निर्णय द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार, माझं नाव मैनुद्दीन शेख। मी कागल नगर परिषदेमध्ये CO यांच्याकडे मी त्यांची जनमाहिती अधिकाराखाली निवडून आलेले सर्व उमेदवारांची माहिती मी मागितलेली होती, पण माहिती मला देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ म्हणजे त्यांच्या कार्यालयाकडनं मला करण्यात आला आणि तिच्यामुळं आता मी फर्स्ट अपील आता त्यांच्याकडे मी दाखल आता केलेला आहे आणि मी संबंधित निवडून आलेल्या उमेदवारांची मी त्यांचे सगळ्यांचे डॉक्युमेंट्स म्हणजे जे पण त्यांनी कागदपत्र जी निवडणुकाला म्हणजे रिटर्निंग ऑफिसरला सादर केले तर आपण तीच माहिती मागितलेली आहे, पण माहिती देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ का करायला लागत याचं प्रश्नाचं उत्तर मला अजून अद्याप मिळायला तयार नाही। आणि माझी अशी मागणी आहे की जी माहिती आम्ही मागितली ती माहिती आम्हाला तुम्ही द्या। जर त्यामध्ये काही त्रुटी निघाल्यास तर आम्हाला न्यायालयीन लढा आम्हाला द्यायला मग बरं पडेल, त्यांनी लवकरात लवकर आम्ही द्यावी हीच आमची मागणी आहे।